तील शेतकऱ्यांसाठी एक बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला एक मोठा दिलासा देण्याचं काम सुरू करण्यामध्ये आलेलं आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे, कारण की पीक विमा योजनेची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा करा असे आदेश देखील येऊ लागलेले असल्या कारणामुळे आता पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल, पीक विमा केव्हा येणार असा प्रश्न जर तुमचा पण असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम ही पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार असल्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार, यामध्ये किती तालुके असणार व किती जिल्हे असणार, हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. आता जर तुम्ही पण या ठिकाणी पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल, पीक विमा योजनेची रक्कम केव्हा येणार असा तुमचा प्रश्न असेल, तर तुमचा प्रश्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सुटणार आणि तुम्ही पण आनंदी होणार. तुमच्यासाठी ही बातमी अतिशय आनंदाची ठरणार आहे, कारण की देखील तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा हा निर्णय घेण्यामध्ये आलेल्यामुळे आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम पडणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल, तर तुमच्या पण खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात देखील होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. पीक विमा योजना एक बातमी समोर आलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणती बातमी समोर आलेली आहे, कोणत्या बातमींनी शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झाले, कोणत्या बातमींनी शेतकरी नाचले, कोणत्या बातमींनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कोणत्या बातमींनी शेतकरी आर्थिक दिलासलेले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा करा असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी लक्ष द्या, जी-आरमध्ये पण स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं होतं की पूर्णपणे पैसे जमा करा विम्याचे असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेचे 24,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा देखील केला आणि त्यामध्ये पूर्णपणे सांगितले की 24,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करावी असा पूर्णपणे शेतकऱ्यांना इशारा देखील देण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. पीक विमा योजनेच्या आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजपासून पीक विमा जमा करा असा आदेश देखील आला, असे इशारे देखील त्यांनी केले. DBTच्या माध्यमातून 24,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील होणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. जर तुम्ही पण विमा भरत असाल, जर तुम्ही पण विमा उतरलेला असेल, जर तुम्ही पण विमा भरलेला असेल, तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील या ठिकाणी पडणार आहे. आता तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार होय. आता तुम्ही जर पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल, विम्याची रक्कम केव्हा येणार असा प्रश्न जर तुमचा असेल, तर तुम्हाला आता या ठिकाणी घाबरायची गरज राहिली नाहीये. तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम आता पूर्णपणे या ठिकाणी पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या ठिकाणी तुम्ही लक्ष देत बघत चला. आता जर तुम्ही पण याच 13 जिल्ह्यामध्ये राहत असाल, जर तुमचा पण तालुका याच 23 पैकी कोणता तरी एक असेल, तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम पडणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत असल्या कारणांमुळे आता तुम्हाला पण मोठा
आर्थिक दिलासा मिळणार आहे. तुम्हाला पण पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा देण्याचं काम सुरू करण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. या ठिकाणी लक्ष देत बघत चला. जर तुम्ही पण या ठिकाणचे शेतकरी असाल, जर तुम्हाला पण या ठिकाणी शेती करणारे असाल आणि तुम्ही पण विमा भरला असेल, विमा उतरलेला असेल, तर तुमच्या खात्यावरती 24,000 रुपये जमा करा असे पूर्णपणे आदेश देखील देण्यामध्ये आल्यामुळे आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम देखील थेट पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. ते कोणते असणार 13 महत्त्वाचे जिल्हे, कोणते असणार 23 महत्त्वाचे तालुके, ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम पडणार आहे. याच 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार व या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम ही पूर्णपणे जमा केली जाणार आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण विम्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महत्त्वाची अपडेट आहे. महत्त्वाची अपडेट असल्या कारणामुळे तुम्हाला देखील हा व्हिडिओ तुमच्या मित्राला व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, पूर्णपणे या ठिकाणी शेअर करा. महत्त्वाची अपडेट आलेली आहे. महत्त्वाचा GR देखील निघालेला आहे. आता आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघणार आहोत, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम आजपासून जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आज दुपारनंतर कधीही जमा देखील व्हायला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून DBTचं बटन आजपासून दाबण्यामध्ये येणार आहे. आज जर DBTचं बटन दाबलं तर काही शेतकऱ्यांना आज, काही शेतकऱ्यांना 1 घंट्यानंतर, काही शेतकऱ्यांना 2 तासानंतर, तर काही शेतकऱ्यांना 2-2 दिवसानंतर देखील पैसे मिळू शकतात. म्हणजेच की या 4 दिवसामध्ये देखील तुम्हाला कधीही रक्कम मिळू शकते, कधीही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुम्हाला पण या ठिकाणी घाबरायची गरज राहिलेली नाहीये. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली असल्या कारणांमुळे आता तुम्हाला पण या ठिकाणी चिंता करायची नाहीये. चिंता तुमची पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता देखील आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे जिल्हे, काही महत्त्वाचे तालुके बघणार. त्यापूर्वी सर्वात मोठी घोषणा झाली आहे. महत्त्वाचा GR निघाला. ज्या शेतकऱ्यांकडे हे 2 कागदपत्रे नसणार अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा 1 रुपया देऊ नका असे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काढला आहे. आता जे शेतकरी 2 कामे करणार नाही अशा शेतकऱ्यांना थेट बाद करा असं पूर्णपणे वक्तव्य त्यांनी केलेलं असल्या कारणांमुळे आता तुम्हाला पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावा लागणार आहे. जर तुम्ही ही महत्त्वाची कामे पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही पण ती करून टाकावी, अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार नाही आणि तुम्हाला पण या योजनेतून बाद केलं जाईल. ही दक्षता तुम्ही घ्यावी आणि लवकरात लवकर तुमचे जर हे 2 कामे अधुरे असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया जमा केला जाणार नाही. आता महत्त्वाची अपडेट आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. जर तुमच्याकडे पण फार्मर ID नसेल तर तुम्हाला पण आज लवकरात लवकर फार्मर ID काढणं गरजेचे असल्या कारणांमुळे जर तुम्ही ती काढली नाही तर त्याला सर्वस्व तुम्ही जिम्मेदार असणार असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे eKYC. जर तुम्ही पण eKYC अधुरं ठेवलेलं आहे तर लवकरात लवकर तुम्ही पण eKYC करावी. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.